वेलकम टू मिनर्वा अकॅडमी। आपण बघतोय पॉलिटीचे प्रश्नसंच। त्यामध्ये आपण प्रश्नसंचामध्ये 10 प्रश्न बघतो आणि जे जे लेक्चर झालेले आहेत त्याच्यावरती आधारित आयोगाने वेगळ्या वेगळ्या परीक्षांमध्ये विचारलेले प्रश्न आपण बघतो आणि त्यामध्ये 10 प्रश्न आणि त्यांचे विश्लेषण बघतो। आता हे आहे आजचा जो प्रश्नसंच आहे, प्रश्नसंच क्रमांक 8 आणि तो आहे भारताच्या संविधानाची वैशिष्ट्ये या टॉपिकवरती आपण प्रश्नसंच बघणार आहोत। तर आता प्रश्नसंच क्रमांक 8 हा आपण बघणार आहे। तर आपण सुरू करू प्रश्नसंच क्रमांक 8 आणि आता त्यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 71। संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व डॅश डॅश राज्यघटनेवरून स्वीकारले आहे आणि आपले पर्याय आहेत अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जर्मनी आणि फ्रान्स। आता सगळ्या संविधानांवर, जगातल्या सगळ्या संविधानांवर इतर संविधानांचा प्रभाव पडलेलाच असतो। कुठल्याही संविधान असं आयसोलेशनमध्ये तयार होत नाही, इतरांचा प्रभाव पडलेलाच असतो, तो आपल्यावरती पण पडलेला आहेच। तर आता आपल्यावरती कोणाकोणाचा प्रभाव पडलेला आहे त्यावरती आजचा जो प्रश्नसंच आहे हा मोस्टली त्यावरतीच आहे की कोणाचा कसा प्रभाव पडलेला आहे। तर लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे की कोणाचा कसा प्रभाव पडलेला आहे। तर आता आपला जो प्रश्न आहे की दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे तत्व आपण कोणाकडून स्वीकारलेलं आहे। तर दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक हे आपण ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेवरून स्वीकारलेलं आहे। त्यामुळे आपलं उत्तर काय येईल तर ऑस्ट्रेलिया हे आपलं उत्तर येईल। दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक ऑस्ट्रेलिया। ऑस्ट्रेलियाकडून अजून काय स्वीकारलेलं आहे तर ऑस्ट्रेलियाकडून आपण समवर्ती सूची हे स्वीकारलेली आहे। समवर्ती सूची पण ऑस्ट्रेलियाकडून स्वीकारलेली आहे। आता हे झालं मग आपलं प्रश्न क्रमांक 71। आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 72। भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे आणि आपले पर्याय काय आहेत इंग्लंड, अमेरिका, कॅनडा आणि फ्रान्स। आता आपल्याकडं सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार। आता हे न्यायिक पुनर्विलोकन काय असतं तर जेव्हा केव्हा संसद आपले कायदे बनवायचे अधिकार आपल्याकडे संसदेला दिलेले आहेत। जेव्हा समजा संसद किंवा राज्याचे विधानमंडळ पण कायदा बनवतील तेव्हा त्याचं न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकतं। आता न्यायिक म्हणजे न्यायालय करतात म्हणून न्यायिक, पुनर्विलोकन म्हणजे पुनर म्हणजे पुन्हा आणि विलोकन म्हणजे ते योग्य आहे किंवा नाही याचा एक आढावा घेणं, रिव्ह्यू घेणं। तर न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे एखादा कायदा जर समजा संसदेने बनवला असेल तर तो संविधानाच्या तत्वांच्या अनुरूप आहे का, संविधानाच्या तरतुदींना धरून आहे का हे बघितलं जातं। म्हणजे तो संविधानांच्या कसोट्यांवर बनवलेला तो योग्य आहे की नाही हा बघितला जातो आणि जर तो संविधानाच्या तरतुदीच्या विरोधात जात असेल तर तो रद्द केला जातो। आता भारतात हे कसं झालेलं आहे तर मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा कायदा संसदेला बनवता येत नाही। आता त्यासाठी काही अपवाद बनलेले आहेत कारण आपल्याकडे मूलभूत संरचना एक तत्व आलेलं आहे। पण नॉर्मल कंडिशन्समध्ये मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारे कायदे संसदेला बनवता येत नाहीत आणि जर असे कायदे बनवले तर न्यायालय तो कायदा रद्द करतात। आपण त्याला म्हणतो की न्यायिक पुनर्विलोकन। तर हे न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार हा कोणाकडून घेतलेला आहे तर अमेरिकेच्या संविधानाचा प्रभाव आपल्यावरती पडलेला आहे। आता त्यांचा आणि आपला खूप वेगळा आहे पण प्रभाव तर अमेरिकेचाच पडलेला आहे। त्यामुळे हे ज्युडिशियल रिव्ह्यू ज्याला म्हणतो आपण, न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यू, तर रिव्ह्यू घेतला जातो ज्युडिशियल सिस्टीमद्वारा की जो कायदा बनवलेला आहे तो संविधानांच्या तरतुदीनुसार बनवलेला आहे किंवा नाही, म्हणजे भारतात तो मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा आहे किंवा नाही हे बघितलं जाईल। जर मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणार असेल तर तो कायदा रद्द केला जातो। तर त्यासाठी काही अपवाद आहेत पण नॉर्मल टाइम्समध्ये मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा कायदा रद्द केला जातो। तर आपलं प्रश्न क्रमांक 72चं आपल्याला उत्तर काय मिळाले की न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या संविधानाच्या आधारावर घेण्यात आलेला आहे तर तो अमेरिकेच्या घेण्यात आलेला आहे। आता त्यानंतर आपण बघू पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 73। भारताच्या राज्यघटनेने खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून स्वीकारली आहेत आणि आपले पर्याय काय आहेत केंद्रसत्ता प्रबळ असलेल्या संघराज्याची संकल्पना, दुसरा आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धती, तिसरा आहे प्रजासत्ताक आणि न्यायाची संकल्पना, चौथा आहे राष्ट्रीय आणीबाणीच्या काळात मूलभूत अधिकाराच्या निलंबनासंबंधीच्या तरतुदी। आता आपल्याला काय विचारले तर
अशी वैशिष्ट्ये जी जर्मनीच्या वायमर राज्यघटनेकडून घेतलेली आहेत. आता वायमर रिपब्लिक हे काय होतं तर आपलं जेव्हा पहिलं महायुद्ध संपलं त्याच्यानंतर जे जर्मनीचं जे रिपब्लिक बनलं होतं त्याला वायमर रिपब्लिक असं म्हणतात आणि ते हिटलरने सत्ता ताब्यात घेईपर्यंत वायमर रिपब्लिक होतं. आता वायमर रिपब्लिककडून आपल्याकडं कोणतं तत्त्व आलेलं आहे तर ते आलेलं आहे आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होण्यासंबंधीच्या तरतुदी. वायमर रिपब्लिककडून हे तत्त्व आलेलं आहे. पर्याय क्रमांक 4 हे तत्त्व आलेलं आहे. वायमर रिपब्लिककडून आपल्याकडं आणीबाणीच्या काळात मूलभूत हक्क स्थगित होतात त्या तरतुदी आलेल्या आहेत. आता हे झालं प्रश्न क्रमांक 73. आता बघू पुढचा प्रश्न क्रमांक 74. प्रश्न क्रमांक 74 काय आहे तर खालीलपैकी कोणती तरतूद भारतीय राज्यघटनेने आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही आहे. तर आपले पर्याय काय आहेत मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्व, राष्ट्रपतीची निवडणूक पद्धत आणि राज्यसभेवर सदस्यांचे राष्ट्रपतीद्वारे नामनिर्देशन. आता आपला प्रश्न काय आहे तर कोणते तरतूद ही आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही हे आहे. तर यातले 3 घेतलेले आहेत आणि एक कुठली घेतलेली नाही हा प्रश्न आहे. तर आता मूलभूत अधिकार हे जे आहेत हे जगभरात याचा जो प्रभाव पडलेला आहे तो अमेरिकेच्या संविधानाचा पडलेला आहे. म्हणजे अमेरिकेचं संविधान हे पहिलं लिखित संविधान होतं आणि त्यांनी मग त्यांच्या संविधानामध्ये जे जे काही केलेलं आहे त्याचा बऱ्याच प्रभाव इतरांवर पडलेला आहे. जसं की सरनामा, त्यांच्या सरनाम्याचा प्रभाव हा जगातल्या बहुतेक देशांवरती पडलेला आहे. म्हणजे आता 2011 साली युनायटेड नेशन्सची लेटेस्ट मेंबर कंट्री आहे ती आहे साऊथ सुदान 2011 साली त्यांनी संविधान बनवलं. तर त्यामध्ये पण त्यांनी वी द पीपल ऑफ साऊथ सुदान असं घेतलं आहे आणि सरनामा बनवलेला आहे. म्हणजे तो अमेरिकेने जेव्हा बनवला 1789 पासून तेव्हापासून त्याचा तसा प्रभाव पडत आलेला आहे. तो आपल्यावरती पण पडलेला आहे. तर सरनाम्याचा जसा प्रभाव अमेरिकेचा इतर संविधानांवरती पडलेला आहे तसा हा मूलभूत अधिकारांचा पण पडलेला आहे. आता अमेरिकेच्या संविधानामध्ये सुद्धा मूलभूत अधिकार जेव्हा संविधान बनले तेव्हा नव्हते, पण त्यांनी 10 पहिल्या घटना दुरुस्त्या केलेल्या आहेत ज्यामध्ये त्यांनी मूलभूत अधिकार आणलेले आहेत. तर त्याचा प्रभाव मग इतरांवरती पण पडलेला आहे. त्यामुळं आपल्या पण मूलभूत अधिकारांवरती त्यांचाच प्रभाव आपल्याला म्हणावं लागतं कारण त्यांनी पहिल्यांदा आणली होती. तर मूलभूत अधिकारांचा प्रभाव मग अमेरिकेचा आहे. आपले खूप विस्तृत आणि व्यापक आहेत, अमेरिकेपेक्षा आपले खूप चांगले आहेत. तर पण मूलभूत अधिकारांचा प्रभाव जो आहे आपल्यावरती तो अमेरिकेचाच पडलेला आहे असं आपण म्हणतो. त्यामुळं आयरिश राज्यघटनेकडून घेतलेले नाही. आता दुसरं मार्गदर्शक तत्व आपल्याकडं भाग 4 मध्ये दिलेली आहेत आणि ही कशासाठीची मार्गदर्शक तत्व आहेत तर याचं पूर्ण नाव काय आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी असं. तर राज्य म्हणजे यामध्ये आता संसद, लोकसभा, राज्यसभा वगैरे सगळे सरकार वगैरे हे सगळे येतात म्हणजे राज्याची व्याख्या दिलेली आहे. तर जिथं जिथं सरकारचं नियंत्रण असतं असे सगळे म्हणजे राज्य आहे. तर मार्गदर्शक तत्वांची जी आपली प्रेरणा आहे ती आपण आयरिश राज्यघटनेवरून घेतलेली आहे. दुसरं आता राष्ट्रपतींची निवडणूक पद्धत ही पण आपण आयरिश राज्यघटनेवरून घेतलेली आहे. आता राष्ट्रपतींच्या निवडणुकीची एक पद्धत आहे ज्यामध्ये आता लोकसभेचे सदस्य, राज्यसभेचे सदस्य जे निवडून आलेले आहेत ते आणि जे विधानसभेचे सदस्य हे मतदान करतात, विधान परिषदेचे करत नाहीत. आणि त्यामध्ये आता झालं हे की आपल्याकडं संसदेचे सदस्य असतात साधारण लोकसभेमध्ये 543 आहेत, राज्यसभेमध्ये 250. मग हे एवढेच होतात, पण आमदारांची संख्या भारतात खूप जास्त होते. त्यामुळं आमदारांच्या संख्येला जास्त महत्त्व राहील. मग त्यासाठी हा एक फॉर्म्युला तयार केलेला आहे जिथं भारतातल्या सगळ्या आमदारांच्या मतांचं एकत्रित मूल्य हे भारतातल्या खासदारांच्या एकत्रित मूल्या इतकं होतं. तर त्यासाठी हे निवडणुकीची दर थोडीशी वेगळी पद्धत बनवलेली आहे राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी. तर ही जी पद्धत आहे ही आपली आयरिश राज्यघटनेवरून प्रभावित झालेली आहे. आणि त्यानंतर राज्यसभेवरती राष्ट्रपतींद्वारे नामनिर्देशन हे पण आयरिश राज्यघटनेचं आहे. आपल्याकडे राज्यसभेमध्ये 12 सदस्य असतात जे राष्ट्रपती नियुक्त असतात आणि राष्ट्रपती नियुक्त करतात का तर ते राज्य म्हणजे आपले सरकार करत असतं. राष्ट्रपती हे फक्त सरकारचे जे सरकार सल्ला देईल त्यानुसार ते त्यांना नियुक्त करतं. आता याचा उद्देश काय आहे तर बरेच वेळा बरेच हुशार व्यक्ती असतात ज्यांच्या हुशारीचा बुद्धिमत्तेचा फायदा देशाला होऊ शकतो, पण ते निवडणूक किंवा पक्षीय राजकारणामध्ये ते पडत नाहीत.
त्यांच्या ज्ञानाचा फायदा करून घेण्यासाठीची ही तरतूद आहे की राष्ट्रपतींना काही सदस्य हे नामनिर्देशित करता येतात राज्यसभेचे सदस्य म्हणून. तर भारतामध्ये याचे खूप चांगले चांगले सदस्य आलेले आहेत. प्रत्येक वेळी ते चांगलेच आलेले आहेत असं नाही, पण आता जावेद अख्तर हे राज्यसभेवरती नियुक्त होते, तर असे काही वेळा चांगले सदस्य आलेले आहेत. तर ही पण पद्धत जी आहे ही आयरिश राज्यघटनेचीच आहे. आपल्याला जे विचारलं होतं की कोणती नाही आहे, तर मूलभूत अधिकार ही नाही, ही अमेरिकेकडून आलेली आहे. तर आपलं प्रश्न क्रमांक 74चं उत्तर आपल्याला मिळालं की पर्याय क्रमांक 1 मूलभूत अधिकार हे तरतूद आयरिश राज्यघटनेकडून घेतलेली नाही आहे. आता त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 75. प्रश्न क्रमांक 75 काय आहे, तर भारतीय संविधानकर्त्यांनी केंद्राकडून राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती कल्पना ही डॅश डॅशच्या संविधानातून घेतलेली आहे. आणि आपले पर्याय काय आहेत, रशिया कंसात USSR लिहिलेलं आहे, दुसरा आहे दक्षिण आफ्रिका, तिसरा आहे ऑस्ट्रेलिया आणि चौथा आहे कॅनडा. आता आपला प्रश्न काय आहे, तर केंद्राकडून राज्यपालांच्या नियुक्तीची कल्पना. आता इथं एक गोष्ट कन्फ्यूज करते. राज्यपालाचं पद हे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 जो आहे भारत सरकारचा कायदा 1935 त्यामध्ये पण राज्यपाल पदाची तरतूद होती. त्यामुळे तसं जर बघायला गेलं तर राज्यपालाची जी प्रेरणा आहे ती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935ची आहे, 1935च्या कायद्याची, भारत सरकारच्या कायद्याची आहे. पण ते केंद्राकडून नियुक्त करणे ही जे तत्व आहे हे घेतलेलं आहे आपण कॅनडाकडून. कॅनडामध्ये पण भारतासारखंच केंद्राकडून राज्यपाल नियुक्त केला जातो. पण 1935च्या भारत सरकारच्या कायद्यामध्ये पण राज्यपाल या पदाची तरतूद होती. ती आता आधीपासून चालतच आलेली होती, पण हे जे केंद्राकडून जी नियुक्ती आहे ही मात्र कॅनडाकडून घेतलेली आहे. त्यामुळे प्रश्न क्रमांक 75चं उत्तर काय आलं आपलं, पर्याय क्रमांक 4 कॅनडाकडून घेतलेली आहे. त्यानंतर आता पुढचा प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्ये आणि त्याचे स्रोत जुळत नाहीत? आणि आपले पर्याय काय आहेत, कायद्याचे अधिराज्य ब्रिटिश राज्यघटना, दुसरा आहे कायद्याने घालून दिलेली योग्य पद्धत ब्रिटिश राज्यघटना, तिसरा आहे कायद्याची योग्य पद्धत अमेरिकन राज्यघटना आणि चौथा आहे न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकन राज्यघटना. आता आपल्याला पुन्हा नीट बघायचं काय विचारलं आहे, तर वैशिष्ट्ये आणि स्रोत जुळत नाहीत. जुळत नाहीत म्हणजे आपल्याला काय बघायचं, आपल्याला बघायचं आहे चुकीचं कोणतं आहे. आता पहिलं कायद्याचे राज्य किंवा कायद्याचे अधिराज्य ही ब्रिटिश राज्यघटना हे आहे का, तर कायद्याचे राज्य म्हणजे कायदा हा सर्वोच्च असेल ही जी तरतूद आहे. याच्या आधी आपल्याकडं राजेशाही पद्धत होती, तर त्यामुळे राजा हा सर्वोच्च असेल किंवा काही अपवादात्मक परिस्थितीत राणी पण सर्वोच्च होत्या. तर मग ही जी पद्धत आहे की राजा किंवा हे जे रूलर्स आहेत हे सर्वोच्च आहे, हे मोडून निघालेलं आहे आणि कायदा सर्वोच्च आहे. कायदा हा सर्वांवरती बंधनकारक आहे, म्हणजे तो सत्ताधाऱ्यांवरती, संसदेवरती, सगळ्यांवरतीच बंधनकारक आहे. हे जे कायद्याची राज्यकल्पना आहे ही ब्रिटिशांच्याच मुळे भारतात आलेली आहे. तर त्यामुळे कायद्याचे अधिराज्य हे ब्रिटिश राज्यघटना हे बरोबर आहे, त्यामुळे हे जुळत आहे, हे आपलं उत्तर येणार नाही. आता दुसरं आहे कायद्याने घालून दिलेली पद्धत ब्रिटिश राज्यघटना. आता कायद्याने घालून दिलेली पद्धत आणि कायद्याची योग्य पद्धत हे पर्याय क्रमांक 2 आणि 3 हे एकत्र जुळवून बघायला सोपं जातं. एक आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि एक आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. एक कायद्याने घालून दिलेली पद्धत आहे ही आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आणि दुसरं हे कायद्याची योग्य पद्धत म्हणजे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. तर यामध्ये फरक आहे की प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉमध्ये संसद हवे तसे कायदे करू शकते, जे काही त्यांच्या मर्यादा असतील त्याच्या अंतर्गत राहून. तेव्हा जर कायदा बनवला तर त्यावरती न्यायिक पुनर्विलोकन आहे हे फक्त आपल्याकडे या बाबतीतच होऊ शकतं की तो कायदा जो आहे संसदेने बनवलेला तो मूलभूत अधिकारांच्या विरोधात जाणारा आहे का नाही, एवढ्यावरतीच होऊ शकतं. म्हणजे तो कायदा हा योग्य आहे किंवा नाही हे नाही बघितलं जाऊ शकत, तर तो मूलभूत अधिकारांच्या विरोधात जातो किंवा नाही हेच बघितलं जाऊ शकतं. म्हणजे आपल्याकडं न्यायिक पुनर्विलोकन हे योग्य अयोग्याच्या जोरावरती होऊ शकत नाही. म्हणजे जर छोट्याशा गुन्ह्यासाठी मोठी शिक्षा दिली तर त्यासाठी आपले न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकणार नाही आहे, कारण संसदेचा अधिकार आहे कायदे बनवण्याचा. तर हे आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ. ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जर असेल तर तिथं मात्र
हे पाहिलं जाऊ शकतं की छोट्या गुन्ह्यासाठी जर मोठी शिक्षा होत असेल तर तिथं ते थांबवलं जाऊ शकतं. आपल्याकडे जे आहे तर प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ हे आपल्याकडं संविधानात लिहिलेलं आहे. आता हे जे आहे प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ ह्याची जी तरतूद आहे ती मात्र जपानकडून आलेली आहे भारताच्या संविधानामध्ये. आणि ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जे आहे कायद्याची योग्य पद्धत ती अमेरिकन राज्यघटनेकडून आलेली आहे. अमेरिकेकडं ड्यू प्रोसेस आहे, आपल्याकडे मात्र प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ आहे. तर आता हे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे की कायद्याची योग्य पद्धत आहे ड्यू प्रोसेस ऑफ लॉ ते अमेरिकेकडून आलेलं आहे, पण कायद्याने घालून दिलेली पद्धत हे जपानकडून आलेलं आहे. त्यामुळं हे आपलं सोर्स जुळत नाही आहे. पर्याय क्रमांक 2 हे आपला जुळत नाही आहे. आणि आता पर्याय क्रमांक 4 आपला राहतोय तर काय, न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिकन राज्यघटना. आता न्यायालयीन पुनर्विलोकन काय असतं, ज्युडिशियल रिव्ह्यू, ज्यामध्ये न्यायालये बनवलेला कायदा हा भारताच्या बाबतीत मूलभूत अधिकारांच्या विरोधात जातो का हे तपासून बघतात आणि जर तो जाणारा असेल तर तो कायदा रद्द केला जातो. याला आपण म्हणतो न्यायालयीन पुनर्विलोकन, की न्यायालय तो कायदा तपासून बघू शकतात. आता प्रत्येक वेळी भारतात तसा कायदा रद्द होत नाही, त्यासाठी काही बंधनं आहेत ज्याला आपण मूलभूत संरचना तत्व असं म्हणतो, बेसिक स्ट्रक्चर डॉक्ट्राईन असं म्हणतात. तर ते आपण लेक्चरच्या वेळी ते बघितलेलं आहे. पण हे जे आहे की न्यायालयीन पुनर्विलोकन आहे हे मात्र आपण अमेरिकन राज्यघटनेवरूनच घेतलेलं आहे. तर हे पण जुळते, म्हणजे आपलं कुठलं जुळलं नाही तर कायद्याने घालून दिलेली पद्धत पर्याय क्रमांक 2 हे जुळलेलं नाही. हे कुठून आलेलं आहे तर हे जपानकडून आलेलं आहे, ब्रिटिश राज्यघटनेकडून नाही. आता हा झाला प्रश्न क्रमांक 76. आता आपण बघू प्रश्न क्रमांक 77. प्रश्न क्रमांक 77 आहे, भारतीय संविधानातील विविध स्त्रोतांशी संबंधित यादी 1 आणि यादी 2 जुळवून दिलेल्या उत्तरातील योग्य पर्याय निवडा. आणि आपल्याला यादी 1 मध्ये काय काय दिलेलं आहे ते वाचू. पहिलं दिलेलं आहे मूलभूत हक्क, दुसरं आहे संसदीय लोकशाही, तिसरं आहे संसदेचे संयुक्त अधिवेशन आणि चौथा आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे. आणि यादी 2 आपल्याला काय दिलं आहे तर आयर्लंडची राज्यघटना, अमेरिकेची राज्यघटना, ब्रिटिश राज्यघटना, ऑस्ट्रेलियाची राज्यघटना. आता आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. तर आता पहिलं जे आहे अ मध्ये, यादी 1 मध्ये आता बघू. अ मध्ये मूलभूत हक्क, तर मूलभूत हक्कांचा जो आपला जो प्रभाव आहे तो कोणाचा पडलेला आहे तर तो आपल्यावर पडलेला आहे अमेरिकेच्या राज्यघटनेचा. त्यामुळे आपली जोडी कोण येईल, अमेरिकेची येईल. आता आपल्यावरती पडलाय का तर आपल्यावरती पडलेला असतो असं नाही, तो सगळ्यांवरती पडलेला असतो. ज्यांचे संविधान आधी बनलेले असतील आपल्या आधी तर त्यांचा पडलेला असतो. तर त्यामुळे मूलभूत हक्कांवरती अमेरिकेच्या राज्यघटनेचा प्रभाव पडलेला आहे, तो आपल्याच पडला असं नाही, सगळ्यांचाच पडलेला असतो. दुसरं आहे संसदीय लोकशाही. आता संसदीय लोकशाहीचं आपलं जे मूळ आहे ते नेहमी ब्रिटिश राज्यघटनेकडेच जातं, त्यामुळे आपली संसदीय लोकशाही हे ब्रिटिश राज्यघटनाच आहे. आता त्यानंतर संसदेचे संयुक्त अधिवेशन. संसदेचे संयुक्त अधिवेशन हे आपल्याकडं ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून आलेलं आहे. ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेकडून अजून काय आलेलं आहे तर अजून आलेलं आहे समवर्ती सूची. तर आपली क जोडी आलेली आहे 4. आणि त्याच्यानंतर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे ही आपल्याकडं आयरिश राज्यघटनेवरून आलेली आहे, त्यामुळे आपली जोडी काय येईल, आयर्लंडची राज्यघटना ड साठी येईल 1. आता हे आपण जोड्या जोडल्या, आपलं उत्तर बघू काय येईल तर अ मूलभूत हक्क आपली जोडी आलेली आहे 2. आता अ साठी 2 असलेल्या पर्याय क्रमांक 1 आहे आणि पर्याय क्रमांक 3 आहे, म्हणजे या 2 पैकी आपलं उत्तर येईल. आपण पुढचं बघू की संसदीय लोकशाही ब साठी आपलं उत्तर आलेलं आहे 3. पर्याय क्रमांक 1 मध्ये ब साठी 3 आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये पण 3च आहे. त्यामुळे आपण पुढचं बघू. संसदेचे संयुक्त अधिवेशन क साठी आपला पर्याय आहे 4. तर क साठी पर्याय क्रमांक 4 हा आपल्याला इथं दिसतोय. पर्याय क्रमांक 1 आपला त्यामुळे येणार नाही आणि आपलं उत्तर काय येईल मग पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर येईल. आता कन्फर्म करायला ड ला 1 जोडी आहे का तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व आयर्लंडची राज्यघटना हे बरोबर आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलं आहे. आता हा झाला प्रश्न क्रमांक 77. आता बघू प्रश्न क्रमांक 78. प्रश्न क्रमांक 78 काय आहे तर सूची ए आणि सूची बी मधील योग्य जोड्या जुळवा.
आता आपण बघू सूची ए मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. सूची ए मध्ये आपल्याला पहिलं दिलेलं आहे एकेरी नागरिकत्व, दुसरं दिलेलं आहे न्यायालयीन पुनर्विलोकन, तिसरं दिलेलं आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, चौथं दिलेलं आहे केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची, आणि सूची बी मध्ये आपल्याला दिलेलं आहे इंग्लंड, दुसरं दिलं आहे अमेरिका, तिसरं दिलेलं आहे आयर्लंड आणि चौथं दिलेलं आहे ऑस्ट्रेलिया. तर आता आपल्याला जोड्या जुळवायच्या आहेत. जोड्या जुळवण्यासाठी नेहमी जिथून गॅरंटेड माहीत आहे तिथून सुरू करायचं असतं, पण आता आपण विश्लेषणासाठी सगळं बघू. आता एकेरी नागरिकत्व, आता एकेरी नागरिकत्वाचे जर समजा आपल्या संविधानातली तरतूद बघितली तर त्याचा अर्थ होतो की आपल्याकडं जर समजा आपल्या देशाचा कोणी नागरिक दुसऱ्या देशाचा नागरिक झालेलं असेल तर नागरिकत्व बरखास्त होतं भारताचं, किंवा दुसऱ्या देशाच्या व्यक्तीला पाहिजे असेल तर आपलं नागरिकत्व, तर जे मूळ नागरिकत्व आहे ते सोडून द्यावं लागतं. पण एकेरी नागरिकत्वाचा अजून एक अधिक अर्थ निघतो, ते म्हणजे एकाच प्रकारचं नागरिकत्व. म्हणजे आता समजा भारताचे नागरिक आहेत तर त्यांचं नागरिकत्व कुठल्या प्रकारे मिळालेलं आहे याचा कोणताही प्रभाव किंवा परिणाम होत नाही. म्हणजे जर समजा आता अदनान सामी किंवा सोनिया गांधी यांचं नागरिकत्व हे अर्जाद्वारे मिळालेलं आहे, मग त्यामुळं त्या काही वेगळ्या प्रकारचे नागरिक आहेत का, तर नाही. काही देशांच्या मात्र अशा तरतुदी आहेत, जसं की अमेरिकेमध्येच एक तरतूद आहे की अमेरिकेमध्ये जर राष्ट्रपती व्हायचं असेल, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व्हायचं असेल तर अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी तिथलं जे नागरिकत्व आहे ते जन्माने असावं लागतं, अशी त्यांची तरतूद आहे. म्हणजे तिथे काय झालं, वेगळ्या प्रकारचं नागरिकत्व वेगळे नियम आले. आपल्याकडं असे काय भानगड नाही आहे, आपल्याकडं एकाच प्रकारचं नागरिकत्व आहे. त्यामुळं ही जी आपली एकेरी नागरिकत्वाची तरतूद आहे तर याचं जे मूळ आहे ते आहे इंग्लंडच्या नागरिकत्वामध्ये. आता हे इंग्लंडकडून आलेलं आहे, पण इंग्लंडकडं ही मात्र तरतूद आहे की इंग्लंडचे नागरिक हे दुसऱ्या देशांचे नागरिक असू शकतात. त्यामुळे आपल्याकडे जे आहे की नागरिक, भारताचे नागरिक हे दुसऱ्या देशाचे नागरिक असू शकत नाहीत. इंग्लंडमध्ये मात्र, इंग्लंड किंवा जे UK आहे त्यांचं हे नागरिकत्व चालतं. पण हे एकेरी नागरिकत्वाचा अर्थ हा पण असतो की एकाच प्रकारचं नागरिकत्व, आपल्याकडे एकाच प्रकारचं आहे. आपल्याकडे हे वेगळे नागरिक ते वेगळे नागरिक असं काय नाही आहे, सगळे समान नागरिक असतात. नागरिकत्व मिळालं की सगळे समान नागरिकत्व, सगळे समान नागरिक असतात. तर अला जोडी आलेली आहे 1. आता त्यानंतर दुसरं काय आहे, न्यायालयीन पुनर्विलोकन. न्यायालयीन पुनर्विलोकन आपल्याकडे आलेलं आहे अमेरिकेकडून. याला काय म्हणतो आपण, ज्युडिशियल रिव्ह्यू. आपल्याकडं कसं बघितलं जातं तर कायदा हा मूलभूत अधिकाराच्या विरोधात जाणारा आहे का हे आपल्याकडं बघितलं जातं. जर असेल तर रद्द, नसेल तर चालतो तो कायदा. तर हे आपलं न्यायालयीन पुनर्विलोकन अमेरिका आहे. त्यानंतर तिसरं आहे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे, आणि हे आपले आलेली आहेत कोणाकडून, तर आयर्लंडकडून आलेली आहेत. आयर्लंडकडून आपल्याकडं महत्त्वाच्या गोष्टी आलेल्या आहेत. आयर्लंडकडून आपल्याकडं अजून काय आलेलं आहे तर मार्गदर्शक तत्त्व सोडून राष्ट्रपती निवडणुकीची पद्धत आलेली आहे, आणि राष्ट्रपती नियुक्त राज्यसभेत जे खासदार असतात ते पण तत्त्व आपल्याकडं आयर्लंडकडून आलेलं आहे. तर राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्त्व आयर्लंड. आणि चौथं जे आलेलं आहे की केंद्र राज्य संबंधातील समवर्ती सूची, ज्याला आपण कनकरंट लिस्ट असं म्हणतो. म्हणजे युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट आणि कनकरंट लिस्ट. तर हे समवर्ती सूची आहे, ही आपल्याकडे ऑस्ट्रेलियाकडून आलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर येईल ड ला पर्याय क्रमांक 4. हे सरळ जोड्या लावूनच दिलेला प्रश्न आहे हा. म्हणजे असं होऊ शकतं, पण हे जोड्या लावूनच दिलेला प्रश्न होता. तर अ ला 1, ब ला 2, क ला 3, ड ला 4 असं आपलं उत्तर आलेलं आहे. तर अ ला 1 इथं दिसत आहे, ब ला 2, क ला 3, ड ला 4 हे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 1. आता हा प्रश्नाच्या बाबतीत काय झालेलं तर त्यांनी ऑलरेडी जोड्या लावूनच प्रश्न दिलेला आहे. फक्त आता हे कधी कधी असं होतं की जर एवढं सोपं वाटलं तर काही लोक कन्फ्यूज होतील की असं कसं काय होऊ शकतं. तर होऊ शकतं, असं काही होत नाही. किंवा बऱ्याच वेळा असं होतं की सलग 2 समजा सलग 3-4 जर ए वाले ऑप्शन आपण पहिला ऑप्शन निवडला तर नंतर असं वाटायला लागतं की 5वा कसा काय पहिला ऑप्शन असेल. मग पहिला पर्याय सलग 5 प्रश्नांचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 येऊ शकतं का, तर तो काय आपला निकष लागणार नाही कधीही. जे आपल्या बुद्धिमत्तेनुसार योग्य वाटते आपण ते करायचं आहे. हे बाकीचे जे निकष आहेत की जोड्या लावलेलाच प्रश्न कसं काय येईल, किंवा सलग 4 पर्याय क्रमांक 1 झाले की मग 5वा कसा काय 1 येईल, हे काय आपल्या बघायचं कारण नाही.
तर आता हे झालं प्रश्न क्रमांक 78. आता बघू प्रश्न क्रमांक 79. प्रश्न क्रमांक 79 आहे, भारताच्या संविधानामध्ये संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणती तत्त्वे घेण्यात आली आहेत? आणि आपले पर्याय आहेत संघराज्य संबंधाबाबत तरतुदी, दुसरा आहे 7व्या परिशिष्टातील समवर्ती सूची, तिसरा आहे मूलभूत अधिकार आणि चौथा आहे सशस्त्र दलाचे प्रमुख. आणि पर्याय उत्तर आहेत फक्त अ, क आणि ड, दुसरा आहे फक्त अ, ब, तिसरा आहे फक्त ब, क आणि चौथा आहे फक्त क, ड. आता आपल्याला काय विचारलेलं आहे तर संयुक्त राज्य अमेरिकेच्या संविधानातून कोणती तत्त्वे घेण्यात आली आहेत? तर आता बघू आपण पहिलं की संघराज्य संबंधाबाबतीतील जी तरतुदी आहे, आता त्या अमेरिकेच्या खूपच वेगळ्या आहेत भारतापेक्षा. म्हणजे अमेरिकेमध्ये तर राज्य तिथं जरा थोडीशी जास्त प्रबळ आहेत भारतातल्या राज्यांपेक्षा. म्हणजे भारतातल्या राज्यांकडे जेवढे अधिकार आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त अधिकार हे अमेरिकेतल्या राज्याकडं आहेत. अमेरिकेतल्या राज्यांकडे पण खूप अधिकार आहेत आणि त्यामुळं अमेरिकेच्या राज्यांच्या बाबतीत काही तरतुदी आहेत, म्हणजे त्या काही तरतुदी या खूप वाईट आहेत. म्हणजे अमेरिकेचे ज्या अधिकार आहेत, म्हणजे आपण अमेरिकेला नेहमी जरा थोडंसं जास्त अधिकाराचे देश असं वाटतं आपल्याकडं, की समजा त्यांच्याकडं समानता असेल, लिंग समानता वगैरे, तर ते काही राज्य मात्र त्यांची खूप वाईट परफॉर्म करतात. खूप वाईट म्हणजे खूप मागासलेली राज्य म्हणता येतील एवढ्या पातळीवरती ते गेलेले आहेत. तर हे कशामुळे झालं तर तिथं राज्यांना पण काही अधिकार हे दिलेले आहेत आणि ते जरा थोडेसे जास्त आहेत. त्यामुळे अमेरिका हे खूप जास्त इम्बॅलन्स आहे. काही राज्य त्यांची खूप जास्त प्रगत आहेत, काही राज्य मात्र मागं पडलेली आहेत. पैशाच्या बाबतीत नाही, इकॉनॉमी अमेरिकेची स्ट्रॉंगच आहे, पण हे जे समानता वगैरे हे जे काही निकष आहेत यामध्ये मात्र खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे राज्य झालेली आहेत. जसं की आता अबॉर्शनचे जे अधिकार आहेत, गर्भपाताचे, तर ते अमेरिकेमध्ये खूप गाजत असलेला मुद्दा आहे. तर अमेरिकेच्या बाबतीत राज्यांचे अधिकार मात्र खूप जास्त आहेत. म्हणजे भारताच्या राज्यांपेक्षा अमेरिकेचे राज्य प्रबळ आहेत, त्यामुळे त्यांच्या तरतुदी खूपच वेगळ्या आहेत आपल्यापेक्षा. त्यामुळं हे संघराज्य संबंधाबाबतच्या ज्या तरतुदी आहेत ते आपला अमेरिकेचा त्यामध्ये काहीच संबंध येत नाही. अमेरिकेच्या खूपच वेगळ्या आहेत. आपले जे आहेत त्या मोस्टली ब्रिटिशांच्या रचना आहेत, त्यामुळं हे अमेरिकेकडून हे आलेलं नाही. त्यामुळे पर्याय क्रमांक नाही, आपलं विधान अ जे आहे ते आपलं घेण्यात आलेलं नाही संयुक्त राज्य अमेरिकेकडून. आता आपण बघू ब, 7व्या परिशिष्टातील समवर्ती सूची. समवर्ती सूचीला आपण काय म्हणतो, कनकरंट लिस्ट. आता ही कनकरंट लिस्ट जी आहे, तर ही कनकरंट लिस्ट ह्याची जी प्रेरणा आहे ती आपली आहे ऑस्ट्रेलियाच्या राज्यघटनेत, त्यामुळे हे पण आपले येणार नाही आहे. आता मूलभूत अधिकारावरती जगभरातल्या देशांवरती पडलेला प्रभाव कोणाचा आहे? अमेरिकेचा आहे. जेव्हा त्यांनी 1789ला संविधान बनवलं तेव्हा पहिले लिखित संविधान होतं, त्यामध्ये पण मूलभूत अधिकार नव्हते, पण पुढच्या 10 त्यांनी घटना दुरुस्त्या केल्या ज्यामध्ये त्यांनी मूलभूत अधिकार आणलेले आहेत. आणि त्यामुळं अमेरिकेनंतर जेवढ्या संविधान बनलेले आहेत सगळ्यांवरती ह्या मूलभूत अधिकाराच्या बाबतीत अमेरिकेचाच प्रभाव आहे. तर त्यामुळं हे मूलभूत अधिकार अमेरिकेचाच प्रभाव आहे, त्यामुळे तो आपल्यावरती पण त्यांचाच प्रभाव आहे, त्यामुळे हे मात्र पडलेला आहे. आणि आता त्याच्यानंतर पुढचं आहे की सशस्त्र दलाचे प्रमुख. आता हे सशस्त्र दलाचे प्रमुख जे आहे ते पण आपलं जे तरतूद आहे ती अमेरिकेशी मिळती जुळती आहे, पण खूप फरक आहे. अमेरिकेमध्ये जे प्रेसिडेंट आहेत त्यांच्याकडं सर्वोच्च सत्ता आहे आणि ते त्यांच्या सशस्त्र दलांचे प्रमुख असतात. भारतामध्ये सशस्त्र सेवा दलांचे प्रमुख हे राष्ट्रपती आहेत, प्रेसिडेंटच आहेत आपल्याकडं. पण आपल्या प्रेसिडेंटकडं अधिकार नाहीत, अधिकार हे सरकारकडं असतात. तर त्यामुळं आपल्याकडं जरी समजा प्रेसिडेंटकडं पॉवर आहे आणि अमेरिकेमध्ये पण प्रेसिडेंटकडं पॉवर आहे, अमेरिकेचे सशस्त्र दलाचे प्रमुख त्यांचे प्रेसिडेंट आहेत, भारतामध्ये पण सशस्त्र दलांचे प्रमुख हे भारताचे प्रेसिडेंट आहेत, पण अधिकारांच्या बाबतीत ते खूप वेगळे आहेत एकमेकांचे. पण सशस्त्र दलाचे प्रमुख हे प्रेसिडेंट असणं हे मात्र दोन्ही देशांमध्ये समान आहे, त्यामुळे हे पण बरोबर आहे. आता आपल्याला उत्तर काढायचं आहे, तर कोणती तत्त्वे आलेली आहेत, आपल्याला कुठली तत्त्व सापडली आहेत? मूलभूत अधिकार आणि सशस्त्र दलाचे प्रमुख. तर क आणि ड हे सापडलेलं आहे. मग आपलं उत्तर काय येईल तर क आणि ड असलेलं पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर येईल.
आणि त्यानंतर बघू आता प्रश्न क्रमांक 80 या प्रश्नसंचातला शेवटचा प्रश्न. भारतीय राज्यघटनेची खालील वैशिष्ट्ये आणि त्यांचे स्रोत यांच्या जोड्या लावा. एका बाजूला दिलेली आहेत वैशिष्ट्ये, दुसऱ्या बाजूला दिलेली आहे राज्यघटना. तर आता वैशिष्ट्यामध्ये बघू की न्यायालयीन पुनर्विलोकन, ब कायद्याचे राज्य, क शेषाधिकार केंद्राकडे आणि ड समवर्ती सूची. राज्यघटनामध्ये काय दिले तर इंग्लंड, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा. आता आपल्याला वैशिष्ट्य आणि स्रोत यांच्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर आता आपण बघू, परीक्षेमध्ये नेहमी जे गॅरंटेड माहिती आहे तिथून सुरू करायचं, पण आता विश्लेषणासाठी आपण पहिल्यापासून बघू. आहे न्यायालयीन पुनर्विलोकन, ज्युडिशियल रिव्ह्यू. ज्युडिशियल रिव्ह्यू आपला कुठून आलेला आहे तर अमेरिकेकडून आलेला आहे. त्यांचा आणि आपला वेगळा आहे, पण प्रेरणा मात्र अमेरिकाचा आहे. दुसरं आहे कायद्याचे राज्य. कायद्याचे राज्य हे इंग्लंडकडून आलेलं आहे किंवा UKची जी राज्यघटना आहे तिथून आलेलं आहे. त्यानंतर शेषाधिकार केंद्राकडे. आता शेषाधिकारांच्या बाबतीत आपण कोणाशी मिळते जुळते आहोत तर आपण कॅनडाशी मिळते जुळते आहोत. आणि कॅनडाचा अजून एक आपण काय बघितलं होतं तर राज्यपालाची नियुक्ती ही केंद्राकडून होणे हे कॅनडाकडून आपली प्रेरणा आहे. तर आता इथे शेषाधिकार केंद्राकडे हे पण कॅनडाचं आलेलं आहे. आणि त्यानंतर समवर्ती सूची. समवर्ती सूची हे आपल्याकडं आलेलं आहे, हे ऑस्ट्रेलियाकडून आलेलं आहे. ऑस्ट्रेलियाकडून आपल्यावरती समवर्ती सूचीचा प्रभाव पडलेला आहे. आणि शिवाय ऑस्ट्रेलियाकडून अजून एका गोष्टीचा प्रभाव पडलेला आहे आणि तो म्हणजे संयुक्त अधिवेशन. लोकसभा आणि राज्यसभा यांचं संयुक्त अधिवेशन घेण्याची पण एक तरतूद आपल्याकडं आहे. तर ते आपल्याकडं ऑस्ट्रेलियाकडून आलेलं आहे. तर हे आपले पर्याय काढलेले आहेत. आता आपल्याला बघू की आपलं उत्तर काय येईल. तर आपण काय काय बघितलेलं आहे तर पर्याय क्रमांक आपलं वैशिष्ट्य न्यायालयीन पुनर्विलोकन आपलं काय आलेलं आहे अमेरिका. तर आपली ला 2 आलेला आहे. आता इथं ला 2 असलेला हा पर्याय क्रमांक 1 आहे आणि पर्याय क्रमांक 4 आहे. त्यामुळे आपण पुढचं बघू. पुढचं काय आहे कायद्याचे राज्य इंग्लंड. तर ब ला जोडी 1. आता आपल्याला फक्त हे 2च पर्याय व्हेरीफाय करायचे आहेत. तर ब ला 1 आहे, ब ला इथं पण 1 आहे. त्यामुळे आपल्याला पुढचं बघावं लागेल. शेषाधिकार केंद्राकडे कॅनडा. त्यामुळं क साठी जोडी आलेली आहे 4. क साठी इथं 4 आहे, क साठी इथं 4 नाही आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय येईल पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल. तर हा आपला झाला प्रश्न क्रमांक 80 आणि आपण आपला प्रश्नसंच इथं संपला. आता याच्यावरती काही प्रश्न असतील किंवा यावरती समजा काही डाऊट्स असतील तर तुम्ही कॉमेंट्समध्ये याच्यावरती कॉमेंट करू शकता कॉमेंट सेक्शनमध्ये. आणि असेच अजून व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.